सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असेल. तर प्लीज सांगा ना सर, यावेळी कोण कोण असणार? नाही, खरं म्हणजे फार म्हणजे जवळपास सगळ्यांचा असा गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येतं ते मला माहिती असतं कोण आहे. तुम्ही जसं मला विचारता तसं मी बॅकस्टेज विचारलं कोण आहे, मला तरी सांगा. तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जाते त्या दिवशीच मला ते आहे. पण मी पण अतिशय तुमच्या एवढाच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आत घरात कोण कोण जाणार आहे. कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेस मध्ये बिग बॉसच्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझन मध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढे इंटरेस्टिंग सिच्युएशन्स मध्ये मराठी सीझन होतोय का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत. ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसरे सीझन पाहतात बिग बॉस बसलेले आहेत म्हणून. पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टीव्हीवरती, त्याच ओळखेला आता अजून थोडं पुढे घेऊन जातो. सर, बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलाय या वर्षी वाजवणार, हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळाला. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि इतकी मोठी जबाबदारी पेलताना नक्की काय भावना आहेत तुमच्या? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्साइटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला खरंच भरपूर आवडला. तो प्रवास हा छान होता. तुम्ही कंटेस्टन्स तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. तर आय एम होपिंग की ह्या वेळेस सुद्धा एक्साइटिंग कंटेस्टन्स येतील, एक्साइटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाहीये. जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ऍक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. तयारी तशी काहीच नाही. मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टीव्ही पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतंय जे स्पर्धक खेळणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतंय तुम्हाला? हे कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझन मध्ये काय चाललंय, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला. या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना म्हणजे कसं आहे की धैर्य ज्याला म्हणतो तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करत आहे. तुम्ही म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्कीच देणार. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमागं काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शो मध्ये या त्यावेळेसच ती घडेल. नक्कीच. चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्कीच. बरं, यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दारं आहेत. आता आपण स्टेजवर पण पाहतोय. ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहे? तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटेजीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय मुद्दा मला असेल? मला वाटतं की कसं आहे की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारा पाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण मिळतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटले की दारा पलीकडे काय आहे याची उत्सुकता
जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येकदा एकाच दिशेने वळणार आहे ते हळूहळू आणि 10व्या दिवसात हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळेपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार? माझा चिडणं करणार आहात? माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे. मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करते तसं मला डिरेक्ट करावं लागेल. आणि काय आहे की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व होऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो, तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट आणि होस्टमध्ये. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय आहे की आज फक्त टीव्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांची. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटतं की नाही होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता, हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी अॅनलाइज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते, ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्टचं असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून ठरवतो. काय ना की काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. त्या आठवड्यात काय घडलंय, नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालं. आणि काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधून मी घेतो. आमची टीम सुद्धा तसं विचार करते की बाबा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतील. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे. आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण की त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो. या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही. काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार. शॉकिंग फॅक्टरचं मी आत्ता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जाते. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल. आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉस मध्ये जर एक आठवडा मला राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? तो होस्ट करून मी ठरवेल. थँक्यू. हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळालं नाही त्यांना होते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहिती नाही. हे सर जास्त कठीण आहे. इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू. आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळतात शनिवार रविवार कॉलेजसाठी. आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहिती नसतं त्यांना. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी शोचा अत्यंत आभारी आहे. प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात. आणि कधी कधी मला वाटतं की हा तर माझ्या काय चांगला होतो रिव्ह्यू. कारण ते एवढे इन्व्हॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे. आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात. आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं की माझं एक घडलं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. आणि दर दिवशी
शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांचे रिएक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की बाबा मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत, ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ये पण कभी कभी आगे मांडने से प्रयत्न करते हैं. मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीज़ें दिखाई जा रही है, बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते. पर जब कभी भी कोई कपल्स टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर द थिंग्स दे आर डीलिंग विद. तो बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं पता बोलना चाहते, और बहुत सारी चीज़ें होती है जो जताना चाहते, बोलना चाहते, इसलिए वो शो पर दिखाई देता है. बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स ऑल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड आई एम प्रिवी टू इट कि जो चीज़ें वो नहीं दिखाते. पता है कि ये टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीज़ें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए. Absolutely. I will be, हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीज़ों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती या एक्सप्लॉइट करना चाहती, ऐसा नहीं होता. बहुत सारी चीज़ें हैं जब आपको पता चली बोलेगा ये हुआ था, ये दिखाया नहीं. हाँ, लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट्स. आई थिंक द चैनल एंड द शो ऑल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम, माता पिता भाई बहन. ये सिर्फ कपल जब आते हैं तो उनकी बात नहीं होती, तो मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है. तो वी रियली लुक इनटू हाउ दिस इज गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज. इट्स नॉट ओनली अबाउट दोज टू पीपल. उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ये शो चलता है. सिर्फ इसलिए नहीं चलता कि कोई भी शॉपिंग चीज़ें दिखानी है टीआरपी के लिए. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आलात आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली.